त्यांच्या खाण्यातून पोटामध्ये एखादी विषारी जडीबुटी गेली। ते आता बाप होणार आहे तुमच्या मुलाचे, कधीही काही होऊ शकतं। सोडा मला। आग लागली मंजिरी इकडे। आता तुम्ही मला सांगा, आराम जर करत राहिले तर बाळ आळशी नाही होणार का? आणि तुम्हाला मुलगीच हवी आहे ना? मग मग ती सुगरण नको? अहो ते ते पूर्ण व्हायचंय अजून। काय झालं? नुसतं विचाराने घाबरायला होतं मंजिरी। त्या दिवशी ते विषारी दूध खरंच तू प्यायली असतीस तर? त्या झोपडीला जेव्हा आग लागली तेव्हा खरंच तू आत असतीस तर? अहो असं काही झालं नाहीये ना? मग उगाच का विचार करताय असला? माणूस ठरवून विचार करत नाही ना मंजिरी। या येणाऱ्या बाळाच्या आशेवरच जगतोय ग मी। उद्या जर त्या आशेला धक्का पोहोचला ना तर मी संपून जाईन, संपून जाईन। आजपर्यंत आयुष्यात कुठलंही संकट आलं, अगदी कुठलंही, तरी त्यातून मी पुन्हा उठून उभा राहिलोय। पण जर उद्या त्याच्या नुसत्या विचारानंच अर्धमेलं व्हायला होतं मला, तुम्ही काळजी नका करू। मी तुमच्या बाळाला काहीच होऊ देणार नाही। पण मी आता तयार नाहीये बाबा। मला स्वतःचीच लाज वाटते। तेव्हा तुम्ही जीजू मला किती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण मी कोणाचंच नाही ऐकलं। तेव्हा जर ऐकलं असतं ना तर आज ही पश्चातापाची वेळच आली नसती माझ्यावर। सतत फसगत होत राहिली माझी, सतत। आज काय ऑफिस, आज काय मीटिंग, उद्या काय टूर। एक ना हजार कारण देत राहिला विहंग मला सतत। आणि मी विश्वास ठेवत राहिले। रोज त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे। आणि हा बाहेर रंग उधळून यायचा। ती मुलगी येऊन ओकून गेली नसती ना तर माझ्या डोळ्यांवरची झापडं दूर झालीच नसती।
हे बघ बेटा, असं रडून काही होणार नाहीये. मी तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं ना. मग आता मला सांग की मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे. मी बोलू का विहंगरावांशी? नाही बाबा, नको. मला नाही आवडणार तुम्ही फक्त माझ्यासाठी त्याच्याशी बोललेलं. मी जाते हे घर सोडून. ए मधुरा, तू काय बोलतेस? कळतं का तू काय बोलतेस? कळते? मी काय करू बाबा? मला काय करायचं? मी काय करू? शांत शांत बेटा, शांत. मी बघतो काय करायचं. मी बघतो काय करायचं. शांत. हे बघ विहंग, हा असा मूर्खपणा करू नकोस. यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत, ते आणखीन वाढतील. मी बोलतो रे मधुराशी. मुळात ती आता पुण्याला गेलंय म्हणजे कुठल्याही क्षणी तुला बाबांचा फोन येईल. त्यांना बोला बाबा. मला तुम्हाला एक सांगायचं होतं. बाबा, मला माहिती आहे की मधुरा पुण्याला आली. हा, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे ते एका अर्थी बरंच झालं म्हणा. काय सत्यजितराव, मला याच्यातून कसा मार्ग काढावा ते नाही कळत नाहीये. आज कदाचित किशोरी असती तर तिने हे प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीत हाताळलं. बाबा, मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण समोरासमोर बसून बोलायला हव्यात. त्याच्या फोनवर बोलून नाही चालणार. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. नाही, मी स्वतः उद्या पुण्याला येतो आणि मग आपण बोलू. ठीक आहे, ठीक आहे. ओके. मी बोललो असतो बाबांशी, हवं तर त्यांची माफी मागितली असती मी. हे बघ, मी मधुराची पण माफी मागायला तयार आहे. विहंग, कोर्टात सुद्धा अपराध्याला आपली बाजू मांडण्यासाठी वकील दिला जातो. पण मी अपराधी नाहीये. आरोपी तर आहेस. आत्ता या क्षणी तुझं कोणीही तिथे ऐकून घेणार नाही. मी ते स्वयंपाक झालाय, जेवायला बोलवायला झाले होते सगळ्यांना. विहंग आज आपल्याकडे जेवायला थांबणार आहे. त्याचाही पान लावा. अरे बाळा, एकटाच आलास? अरे बायकोला घेऊन नाही का यायचं? तिला एकटीला कशा पैकी घरला ठेवलं? अजय, अगं ती माहेरी गेली 4 दिवसासाठी. माहेरी गेली म्हणजे तुझ्याकडे पण काय गोड बातमी आहे व्हय? हा? अजय, अगं गोड बातमी असली कीच बायका माहेरी जातात का? गेली 4 दिवस हवा पालट म्हणून. 4 दिवसासाठी गेली व्हय? म्हणजे तू तुझ्या बायकोला 4 दिवसासाठी माहेरला पाठवतोस व्हय? कमालच आहे म्हणायची तुझी. नाही म्हणजे मला वाटलं होतं आमच्या सत्याच्या संगतीत राहून राहून तू बी बायकोला नजर कैद्यात ठेवायला लागला का काय? साहेब, जेवण चाकून बघू का? थांबा. नेत्रा, काय दादा? काय? टेस्ट करून बघ. ये, टेस्ट करून बघ. मी का म्हणजे तू का नाही? चल टेस्ट करून बघ. चल नेत्रा, वेळ फुकट घालवू नकोस, टेस्ट करून बघ.
झालं समाधान? सगळे पदार्थ टेस्ट केलेत मी आणि अजूनही धडधाकट तुमच्या समोर उभी आहे. बस जेवायला. वाढा. मी मेली का जिवंत आहे बघायला आला असाल तर जिवंत आहे अजून. अन्नात विष नव्हतं. जेवून घे. नकोय मला. नेत्र आता बाहेर जो काही प्रकार घडला तो ठरवून केला होता. घरातल्या नोकर माणसांसमोर जेव्हा मी घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संशय घेतो तेव्हा घरातल्या नोकरांवर आपोआप वचक बसतो. त्यांच्यापर्यंत हा मेसेज जातो की मी जर या बाबतीत माझ्या घरातल्या माणसाची गय करणार नसेन तर मग त्यांची काय गोष्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करण्याआधी मी गौरांगला विश्वासात घेतलं होतं आणि ह्या सगळ्या नाटकाचा जो काही व्हायचा आहे तो परिणाम होईलच. हे बघ, माझ्या बाळाच्या सिक्युरिटी समोर माझ्यासाठी कुणाचेच मान अपमान महत्वाचे नाहीयेत. तरीही मी तुझी माफी मागतो. जेवून घे. खरं तर काल फोन करताना मी मोठ्या चिंतेतच होतो. हे सगळं तुम्हाला मी आता कुठल्या तोंडाने सांगायचं. तसं पाहायला गेलं तर मधुरेपेक्षा जास्त चूक माझीच आहे. तुम्ही मला त्याच वेळेस समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता मधुराच्या लग्नाच्या वेळेत. विहंगरावांबद्दल तुम्ही जे काय सांगितलं ते सगळं खरं होतं. मी काहीही करून मधुराला तेव्हा समजावून सांगितलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आज नसती आली. माझी परिस्थिती नसती आली. पण आता जे काही समोर आहे ते कसं स्वीकारायचं आणि हा प्रश्न कसा सोडवावा हेच कळत नाहीये मला. काही कठोरून निर्णय घ्यावा तर मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आणि मुलीचा बाप म्हणून काही निर्णय घ्यावा तरी सुद्धा तिला भोगावं लागणारं दुःखच डोळ्यासमोर येतं ना. कुठला जरी निर्णय घेतलाच तरी सुद्धा तिला भोगावं लागणार ते दुःखच. त्याच वेळेस तुमच्या सल्ल्याचा जर खोलवर जाऊन विचार केला असता तर कदाचित आज ही वेळ वेलकम ताई, वेलकम. देखण्या ताई, किती दिवसांनी दर्शन देताय तुम्ही. खाली बसा. हे ताई, माणसाने कायम जमिनीवर राहावं म्हणून तुम्हाला बोला. दादा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला असं वाटतंय की सत्यजित दादांना माझ्यावरती संशय आलाय. खूप भीती वाटते दादा. काहीतरी करा, मला वाचवा प्लीज. किती माहिती. अहो, काय सांगू तुम्हाला दादा. रात्र रात्र झोप लागत नाही मला. सतत भीतीदायक स्वप्न पडतात. सत्यजित दादा हाताला धरून घराच्या बाहेर काढतात, मारून टाकतात. काहीही स्वप्न पडतात. तो असंच पाहिजे तुम्हाला. असंच पाहिजे तुम्हाला.
हो दादा असं का बोलताय तुम्ही ताई तुमचं चिंतन कमी पडतं. तुमचं चिंतन कमी पडतं देखण्यात ताई. आम्ही दिलेलं तांबडे बाबाचं चिंतन साहित्य तुम्ही नीट वाचत नाही. असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. अहो त्या 16व्या अध्यायात लिहिलंय, मनात जे जे काही आहे ना आपल्या, ते आपल्या आप्त सखियांना सांगावं. आम्ही तुमचे आप्त सखी. तुम्ही सांगितलंय असंच पाहिजे, असंच पाहिजे तुम्हाला. काहीतरी सांगा, काहीतरी न्यूज सांगा. न्यूज न्यूज हा दादा दादा ती विहंग भोसलेची बायको आहे ना मधुरा, ती सोडून गेली त्याला. ही न्यूज आहे. हं. अहो ही गुड न्यूज आहे देखण्यात आई. बघा बघा तुमचा चेहरा कसा झाला. तुम्ही आता पूर्वीसारखा देखण्यात आई वाटायला लागलात. एकदम देखण्यात आई. दूध हा? घरी पार्सल पाठवतो. आणि एक त्या विहंग भोसलेला सांगा, हा. हा तांबडे बाबाचा होप आहे आणि ही सुरुवात. त्या नेहमी सत्याचा विजय होतो. सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा सत्य की जय हो बाबा, सदा सत्य की जय हो बाबा, जय हो बाबा. हे काय चाललंय सगळं? मला खरंच कळत नाहीये. आई आई अशा अचानक कशा निघून गेल्या? तुला माहितीये ना यांनी आईंना इगतपुरीला पाठवलंय मनशांतीसाठी. हो मला माहितीये, पण तू काय एवढी काळजी करतेस? तसं नाही ग प्रिया, मला नेमकं कारणच कळत नाहीये. आई नेमका कुठल्या कारणामुळे एवढा डिस्टर्ब झालाय? तुला सांगितलं ना मी. ऍक्च्युली मला त्या मुलांनी नकार कळवला, ते मला वाटतं मावशीला सहन झालं नाही. नाही प्रिया, एवढंसं कारण नक्कीच नाही. काहीतरी दुसरंच कारण असेल. खरं तर आईंना त्रास नको म्हणून मी तेव्हा विचारलं नाही, पण त्या परत आल्या की मी विचारणार आहे त्यांना. असं नेमकं काय कारण आहे की त्या एवढ्या डिस्टर्ब झाल्या? मंजिरी, तू एवढं टेन्शन का घेतेस? हे बघ, आता तुला इतकं टेन्शन घेणं बरोबर नाही. सत्यजित तुला ओरडतो ना तेच करेक्ट आहे. सगळ्यांची काळजी करत बसतेस आणि तुझ्या स्वतःच्या औषधांची वेळ झाली ते विसरलीस ना तू. अगं अगं हो, पण आता इतरांची चिंता करणं बंद कर आणि जा तुझी औषधं घे बघू. आले. क्या बात आहे प्रिया. कुणाला कुठे कसं आणि कधी गुंडाळून ठेवायचं ना ते तुला परफेक्ट कळत. एक डाऊट आहे पण मला, आईंची तब्येत नक्की कशामुळे बिघडली हे जर आपल्या मंजिरी वहिनींना कळलं तर? अज्ञानात सुख असतं असं म्हणतात नेत्रा. सुखात आहे बिचारी, राहू दे अजून काही दिवस. बाबा त्यावेळी मी विहंगबद्दल जे काही बोललो असेल, पण आता माझं त्याच्याबद्दलचं मत पूर्णपणे वेगळं आहे. हो, कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी मी चुकीचा होतो बाबा. इतक्या महिन्यांमध्ये मी विहंग आणि मधुराचा संसार जवळून पाहिलाय आणि त्यावरून मी एवढंच सांगू शकतो की विहंगचं फक्त आणि फक्त मधुरावर प्रेम आहे, मनापासून, जीवापाड. हे असं असूनही त्या दोघांवर आज ही परिस्थिती यावी
त्रासदायक गोष्ट आहे. त्यावेळी मी जे काही बोललो असेल, पण आज माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा. हे एवढं सगळं होऊ नये तुम्ही असं म्हणताय? एवढं सगळं म्हणजे काय झालंय बाबा? हं? काय झालंय? कुठून तरी एक बाई उपटते, ती जाणून बुजून लँडलाईनवर मधुराला फोन करते, मधुराला असं सांगते की तिचे आणि विहंगाचे संबंध आहेत. कोण बाई? कुठली बाई? तिच्या सांगण्यावरून काहीच सिद्ध होत नाही ना बाबा. अहो, विहंग त्या बाईला ओळखत सुद्धा नाही. तिच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध असणं ही तर खूप लांबची गोष्ट राहील. पण हेही केवळ विहंगराव म्हणतात म्हणूनच सिद्ध होत नाही ना. विहंग माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही बाबा. त्याच्या आणि माझ्या लहानपणापासून ओळखतोय मी त्याला. त्याच्या डोळ्यांमध्ये बघून मी सांगू शकतो त्याच्या मनात काय चाललंय ते, आणि माझे डोळे मला कधीच दगा देत नाहीत. बाबा, माझी विनंती समजा. या क्षणाला आपण फक्त त्यांचा संसार वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे.